सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत। ज्यांना स्वामींवरती विश्वास नाही, त्यांच्या लीलांवरती विश्वास नाही, त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा, कारण खरंच खूप सुंदर अनुभव या ताईंच्या घरी घडत आहे। किती छान प्रचिती आहे। स्वामींनी या ताईंना वेळोवेळी दाखवून दिला आहे, हम गया नहीं जिंदा हो। चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी आमच्यातील सर्वात मोठी प्रचिती, सर्वात मोठा साक्षात्कार तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, काय झालं ना की आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती की अक्कलकोटला जायचं। इतकी इच्छा होती ना की पण ती आमची इच्छा काही पूर्ण होत नव्हती। घरी आम्ही खूप सेवा करायचो, सर्वजण आमच्या घरातील सेवेकरी आहे, सर्वजण सेवा करायचो, पण स्वामींची प्रचिती ही खूप येत होती। आम्हाला अक्कलकोटला जायचं, असंख्य अडचणी येत होत्या, इतक्या अडचणी यायच्या ना की बस आम्ही सर्वजण गाडी बुक केली, सर्वजण तयार झालो की काही ना काही व्हायचं आणि कोणीतरी तिथं येत नसायचं आणि आमचं जाणं कॅन्सल होत असायचं। असं बराच वेळा घडलं आणि आम्ही म्हटलो की स्वामी, तुम्ही कितीही परीक्षा घ्या, पण आम्हाला अक्कलकोटला तुमच्या दर्शनासाठी यायचंच आहे, असं आम्ही बोललो। त्यानंतर काय झालं ना की आम्ही जाण्यासाठी ठरवलं, सर्वजण तयार झाले, गाडी वगैरे सर्व व्यवस्थित फिक्स वगैरे झाली, दुसऱ्या दिवशी जायचं। तर काय झालं ना की माझे जे सासरे आहेत त्यांचे अचानक हे होऊ लागलं, त्यांना अचानक त्रास होऊ लागला आणि ते दुखू लागलं। त्यामुळे मग आता काय करायचं, खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला होता। जायची तर सर्व तयारी झाली होती। ते म्हटले की मला बरं वाटतं आहे, तुम्ही जा, असं म्हटले ते। मग माझे मिस्टर म्हटले की मी इथेच थांबतो म्हणे, तुम्ही जा म्हणे, यांच्याजवळ मी थांबतो। पण आता सर्व काही तिथलं माहिती वगैरे कुणालाच नव्हती। म्हटलं ही जर नाही आले तर कसं होणार, असं म्हटलं। पण मग म्हटलं ते बाबा म्हटले की तुम्ही जा म्हणे, मी व्यवस्थित आहे। मग माझे मिस्टर आणि आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघालो। आमचा प्रवास सुरू झाला। स्वामींना म्हटलं, तुम्ही कितीही परीक्षा बघा, काहीही करा, आम्ही येणार म्हणजे येणारच। आणि आम्ही काही माहीत नव्हतं कसं जायचं काय, विचारत आम्ही गेलो। अगदी समाधी मठापर्यंत आम्ही विचारत गेलो आणि तिथे गेलो। प्रचंड त्या दिवशी इतकी गर्दी होती ना की बस अक्षरशः खूप लांबून बारी लागलेली होती, रांग लागलेली होती दर्शनासाठी। पण स्वामींना म्हटलं, आम्ही येथेही उभा राहू, तुमचे दर्शन घेतल्याशिवाय आज काही करणार नाही। तुम्ही आमची परीक्षाच बघत आहात आणि या परीक्षेत तुम्हीच आम्हाला पास करणार आहात, असंही स्वामींना म्हटलं। आणि आम्ही त्या बारेमध्ये उभा राहिलो, दर्शन वगैरे झाले, खूप छान दर्शन झाले आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला। परतीचा प्रवास झाला आणि आम्ही रात्री 2 वाजता घरी पोहोचलो। सर्वजण प्रवासाने खूप थकले होते, त्यामुळे सर्वजण झोपी गेले। सर्वजण झोपले, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघितलं तर सर्वजण चकित झाले, कारण आमच्या घरची जे महाराजांचे फोटो होता त्या फोटोतून खूप सारी विभूती खाली पडलेली दिसली। ज्यावेळेस ती विभूती दिसली, सर्वजण म्हटले की आपल्यासोबत स्वामी आले आहे। स्वामींनी दाखवून दिलं की मी तुमची परीक्षा बघितली, तुम्ही तुमच्या तळमळीने तुम्ही दर्शनाला आला आणि मीही देखील तुमच्यासोबत आलो आहे। हे खूप छान घरामध्ये वाटत होतं त्या दिवशी, खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान की स्वामींनी अशी प्रचिती दिली। त्यानंतर आमच्या घरामध्ये रोज स्वामींना नैवेद्य दाखवला जातो, रोज जेवायला स्वामींना दिलं जातं। त्यानंतर स्वामी नैवेद्य ग्रहण करू लागले। हे कळाल्यानंतर तर खूप म्हणजे खूप असं वेगळंच फील होत होतं की स्वामी नैवेद्य ग्रहण करत आहे म्हणून, खूप छान वाटलं। त्यानंतर मग आपली जी शेवग्याच्या शेंगा असतात त्या देखील स्वामी आपण जसे खातो तसेच खात होते। त्यानंतर दूध देखील प्यायचे आणि कधी तर अक्षरशः स्वामी जेवण केल्यानंतर आपण जसं हात धुतो ना तसं हात धुवायचे आणि ते पूर्ण पाणी ताटामध्ये हात धुतल्याचं असायचं। हे बघून आम्ही सर्वजण खूप हे झालो होतो, भारून गेलो होतो। त्याच दरम्यान काय झालं ना की भोरच्या मठामध्ये महाराजांच्या निर्गुण पादुका ह्या स्थापन करायच्या होत्या, हे कळलं। आणि तिथे शंकर महाराजांच्या, दत्तगुरूंच्या देखील पादुका आहे आणि ह्या पादुका घरी पूजनासाठी आणतात असे आम्हाला कळाले होते। त्यावेळेस मग आमची इच्छा झाली की पादुका पूजन घरी करायचं म्हणून, असं आमची खूप इच्छा झाली। आणि त्यावेळेस काय झालं की मग आम्ही
फोन केला की आमच्या घरी पादुका पूजन यावे आणि त्यांनाही सांगितलं की आमच्या घरी असा असा स्वामींचा साक्षात्कार घडत आहे. तर ते म्हटले ठीक आहे, तुमच्या घरी आपण पादुका आणूया. मग वार वगैरे ठरला. आम्ही गावातील म्हणजे सर्वांना सांगितलं की महाराजांच्या पादुका येणार आहे, दर्शनाला या, पूजेला या. आम्ही महाप्रसाद देखील केला होता, जेवणाची सोय केली होती आणि महाराजांच्या, दत्तगुरूंच्या आणि शंकर महाराजांच्या पादुका घरी आल्या. खूप मोठा क्षण आमच्यासाठी होता आणि महाराजांची खूप छान रांगोळी देखील आम्ही बनवली होती. रात्री 2 वाजेपर्यंत ही रांगोळी काढत होतो आणि त्यानंतर काय झालं ना की पादुकाचं पूजन सुरू झालं. इतकं छान वाटत होतं, तुम्हाला मी शब्दात देखील सांगू शकत नाही. इतकं छान त्या दिवशी घरामध्ये प्रसन्नता वाटत होती. महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले. सर्वत्र खूप भक्तिमय वातावरण तयार झालेले होते. सर्वांच्या मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचाच गजर चालू होता आणि ती जी काही मूर्ती देखील होती ती देखील पूजनासाठी आमच्या घरी आली होती आणि ते काय म्हटले की आता आजच्या दिवस या पादुकां हे तुमच्या घरीच राहू द्या, असं सर्वजण म्हटले. संध्याकाळी सर्वांचं आवरलं, सर्वांचे जेवण वगैरे झाले, महाप्रसादही पुरला, सर्व व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण झोपी गेलो. झोपी गेल्यानंतर पुन्हा सकाळी लवकर उठून ही केली, पूजा वगैरे केली आणि इतक्या दिवस महाराजांच्या फोटोमधून हे होत होतं, विभूती येत होती. पण त्या दिवशी मात्र जी भोरच्या मठातून जी आली होती मूर्ती, त्या मूर्तीत देखील स्वामींच्या अंगठ्यामधून हे निघलं होतं, विभूती निघली होती. हा देखील खूप मोठा साक्षात्कार आम्हाला घडला आणि आम्ही सर्वांना सांगितलं आणि खूप जण हे दर्शनासाठी येऊ लागले. खूप छान प्रचिती स्वामींनी दिली. या घटनेला जवळपास आता 1 वर्ष उलटून गेलं आहे आणि असं कधीच वाटत नाही की स्वामी आमच्या घरात नाही. प्रत्यक्षात स्वामी महाराज आमच्या घरात हे बसलेले असतात, वास करत असतात. खूप छान प्रचिती स्वामी आम्हाला आत्तापर्यंत देत आहे. आमचं खूप मोठं भाग्य आहे असं वाटतं. पूर्वपुण्य होती गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी. आमचं काहीतरी मागचं जन्मीचं हे पुण्य असणार, त्यामुळेच स्वामी महाराज आम्हाला एवढे साक्षात्कार देतात आणि आमच्याकडून त्यांच्या चरणाची एवढी मोठी सेवा स्वामी करून घेत आहेत. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना दुःखातून मुक्त करावं, त्यांना त्यांच्या चरणाचा दास बनावा आणि त्यांना देखील या स्वामींच्या दिव्य रूपाचे दर्शन व्हावे, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा हा सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं म्हणून हा अनुभव शेअर करत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर प्रचिती आहे, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.